प्रश्न पहिला, जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या देशाने उघडला? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने. प्रश्न 2, परमरुद्र सुपर कॉम्प्युटर कुठे लॉन्च करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे IIT पटना इथे. पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता प्रश्न तिसरा पाहूया. भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोणी विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे वॉक्सेल ग्रिड्स यांनी. प्रश्न 4 पाहूया. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारी तिसरी गोलंदाज कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न 5, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त सॉलिटर जनरल कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे दविंदर पाल सिंग, कनक मेदला रवींद्र कुमार आणि अनिल कौशिक हे 3. प्रश्न 6 पाहूया. अलीकडे चर्चेत आलेला माउंट एटना कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे इटली देशामध्ये. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न 7 पाहूया. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 27 डिसेंबरला. प्रश्न 8, सोमालीलँडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून औपचारिक मान्यता देणारा पहिला देश कोणता? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल. प्रश्न 9, गुजरात राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे आचार्य देवव्रत. प्रश्न 10 पाहूया. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील कोणत्या पक्षी अभयारण्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले? तर त्याचं उत्तर आहे पार्वती अर्गा पक्षी अभयारण्याला. प्रश्न 11, ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा 62वा खेळाडू कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे ब्रेट ली हे. प्रश्न 12, भारतीय मानक ब्युरो BIS ने पहिले भारतीय मानक IS 19412-2025 कशासाठी जारी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अगरबत्तीसाठी. प्रश्न 13 पाहूया. नुकतेच निधन झालेले के शेखर कोण होते? तर त्याचं उत्तर आहे कला दिग्दर्शक. प्रश्न 14, नागरी उड्डाण मंत्रालयाने कोणत्या विमान कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे शंख एअर, अल हिंद एअर, फ्लाई एक्सप्रेस या विमान कंपनीला NOC दिले आहेत. प्रश्न 15 पाहूया. हरमनप्रीत कौरने कोणाचा विक्रम मोडला आणि महिला T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवणारी कर्णधार बनली? तर त्याचं उत्तर आहे मेग लेनिंग यांचा. प्रश्न 16, श्रीमद रामचंद्र सर्वमंगल महिला उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 17, कोणत्या राज्य सरकारने इयत्ता 1ली पर्यंतच्या अभ्यासक्रमात खासी आणि गारो भाषा अनिवार्य केल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्य सरकारने. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या उच्च न्यायालयाने नावाच्या उपसर्गामध्ये नागरी पुरस्कार जोडण्यास बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे बॉम्बे उच्च न्यायालयाने. प्रश्न 19, न्यू बॅलन्सचे पहिले भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जान्हवी कपूर यांची. प्रश्न 20 पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ऐतिहासिक पाणबुडीतून पाण्याखाली प्रवास केला आहे? तर त्याचं उत्तर आहे INS वागशीरमधून. प्रश्न 21, जर्मनी आणि कोणत्या देशादरम्यान $70 दशलक्ष तोफखाना करार झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे जर्मनी आणि ब्रिटन देशादरम्यान. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.